नमस्कार. मी सुभाष मिसाळ बोलतो आहे, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, जय विजय अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. आज 23 जुलै 2024 संध्याकाळी 6 वाजता. विद्यार्थी पालक मित्र हो, आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा होता. तुम्ही म्हणाल की दररोजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण खरं आहे ते. नीट 2024 परीक्षा झाल्यापासून, त्याचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यापासून प्रत्येक दिवशी वेगवेगळे या ठिकाणी टॉपिक आपण ऐकतोय, टप्पे ऐकतोय आणि त्यामुळे प्रत्येक दिवस हा या ठिकाणी वेगळा होत चाललेला आहे. परंतु आजचा दिवस या ठिकाणी खराच आगळा वेगळा आहे, कारण आज मान्य सुप्रीम कोर्टाचं जे फायनल जजमेंट आहे ते आलेलं आहे आणि ते नो रिनीट म्हणून आलेलं आहे. खूप छान निर्णय, खूप चांगला निर्णय मान्य सुप्रीम कोर्टाकडून. कारण नीट 2024मध्ये पेपर लीक 100% झालेलाच होता. अनेक प्रकार त्या ठिकाणी घडलेलेच होते, परंतु पेपर लीक हा जो प्रकार होता हा पूर्ण भारतभर सर्व सेंटरवरती, सर्व राज्यामध्ये मुळीच झालेला नव्हता. तो काही ठराविक सेंटरवरती, ठराविक राज्यामध्ये झालेला होता आणि त्यामुळे रिनीट जर या ठिकाणी जाहीर करावी तर अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. जे विद्यार्थी एप्रिलपासून आत्तापर्यंत त्या अभ्यासापासून दूर आहेत, अभ्यास केलेला नाही, स्टडी कसल्याही पद्धतीचा केलेला नाही, आणि अशा पालक विद्यार्थ्यांना जर परत एकदा रिनीट जाहीर जर केली तर या ठिकाणी खूप जणांचा गोंधळ उडेल आणि त्यामुळेच या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाकडून असा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण पेपर लीक मोठ्या प्रमाणावर झाला याबद्दल असे ठोस मोठे पुरावे हे उपलब्ध झालेले नाहीत. तुमचे हजारीबाग झारखंड असेल, बिहार पाटणा असेल किंवा गोध्रा गुजरात असेल, याच ठिकाणचे काही थोडेफार पुरावे होते. तिथेही या ठिकाणी समित्या नेमलेल्या आहेत, CBIकडून कारवाई झालेल्या आहेत, पोलिसाकडून कारवाई झालेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनुचित प्रकार घडले आहेत अशा सर्व ठिकाणी कारवाईचं सत्र चालू आहे. त्यामुळे काही ठराविक स्पेसिफिक ठिकाणीच जे घडलेलं आहे तिथंच या ठिकाणी त्याच विद्यार्थ्यावर, त्याच पालकावर आणि त्या मध्यस्थी असणारावर कारवाई करणं हा एकच अजेंडा या ठिकाणी सेंट्रलकडून आणि मान्य सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा राबवलेला आहे, की जेणेकरून या 24 लाख विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये. आणि म्हणून आज एक छान असं जजमेंट सुप्रीम कोर्टाकडून फायनल जजमेंट आलेलं आहे, नो रिनीट. परंतु याच्याबरोबरच या ठिकाणी कालच या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की फिजिक्समध्ये जो एक प्रश्न होता, ज्या प्रश्नाचं NTA दोन्ही उत्तरातला नंबर क्रमांक 2 आणि 4 या दोन्ही क्रमांकाची उत्तरे जर या ठिकाणी लिहिली असतील तर ते दोन्ही उत्तराला बरोबर पकडा. परंतु हा मुद्दा ज्या वेळेला पिटिशनकर्त्याकडून मांडण्यात आला त्यावेळेला मान्य सुप्रीम कोर्टाकडून IIT दिल्लीमधील असणारे एक्सपर्ट फिजिक्स प्राध्यापकांची समिती नेमलेली होती आणि त्यावर विचारविनिमय करून या फिजिक्स जो क्वेश्चन आहे याच्यामधील जो चौथा पर्याय आहे हाच बरोबर म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचे रँकसुद्धा अगेन चेंज होतील, यात काही वाद नाही. रिझल्ट डिक्लेअर होईल, करावाच लागणार आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी 2 हे आन्सर बरोबर धरलेला असेल, लिहिलेलं असेल, तर त्याचं पूर्वीच्या रिझल्टमध्ये ते बरोबर पकडलेलं आहे. त्याचा आताच्या रिझल्टमध्ये या ठिकाणी ते रॉंग आन्सर धरलं जाणार आहे आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे गुण हे कमी होणार आहेत. टॉपरमधील जे विद्यार्थी आहेत 61, यातील सुद्धा जवळजवळ 44 विद्यार्थी कमी होणार आहेत या प्रश्नाच्या उत्तरामुळे आणि टॉपरची संख्यासुद्धा फक्त 17 येणार आहे. इतका डिफरन्स या ठिकाणी या रिझल्टमध्ये पडणार आहे. रिझल्ट जो आहे तो आज किंवा उद्या डिक्लेअर होईल, आपण चिंता करायची त्याची कारण नाही. रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर परत एकदा आपला जो रिझल्ट आहे डाउनलोड करा. आता तुम्ही म्हणताल किती वेळा हा रिझल्ट डाउनलोड करायचा, तर असो,
माननीय सुप्रीम कोर्टात तशी ऑर्डर आहे. आता काउन्सिलिंग या ठिकाणी सुरुवातच होते. काउन्सिलिंगला वरती स्टे माननीय सुप्रीम कोर्टाकडून आलेलाच नव्हता. फक्त जे काही MBBS मेडिकल कॉलेज आहेत जे नवीन 113, तर याच्यामधील इन्स्पेक्शन चालू होतं आणि त्यामुळे त्याच्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याचं काम चालू होतं सेंट्रल मिनिस्ट्रीकडून आणि स्टेट मिनिस्टर जे आहेत शिक्षण मंत्री यांच्याकडून सुद्धा तशी लेटर पत्रव्यवहार चालू होता आणि त्यामुळे थोडीशी काउन्सिलिंग या ठिकाणी पुढे गेली. आज किंवा उद्या या ठिकाणी नोटिफिकेशन येऊ शकतं. पहिल्यांदा 15% ऑल इंडियाचं नोटिफिकेशन येईल. PWD फिजिकल हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी नोटिफिकेशन येईल आणि नंतर या ठिकाणी आपल्या स्टेटचं सुद्धा नोटिफिकेशन येईल. मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शासनाने आधुनिक जी व्हॅलिडिटीसाठी सांगितलं होतं त्या व्हॅलिडिटीसाठी 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. परंतु त्यांना ती रिशीट मात्र डाउनलोडसाठी गरजेचे आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढा, नॉन क्रिमिनल काढा आणि व्हॅलिडिटी आहे व्हॅलिडिटीसाठी ॲप्लिकेशन करा आणि त्याची जी रिशीट आहे ती रिशीट अपलोड करण्यासाठी ठेवा आणि नंतर 6 महिन्यानं तुम्हाला व्हॅलिडिटी मिळेल. आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे. मुलींचं मोफत शिक्षण झालेलं आहे. डीम कॉलेज वगळता इतर सर्वच कॉलेजला मुलीची ट्युशन फी आणि परीक्षा फी शासनाकडून माफ केलेली आहे. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स आहेत, अगदी जस्ट क्वालिफाय आहेत 164 वगैरे, अशा विद्यार्थ्यांना जर BMS MBBSला ॲडमिशन पाहिजे असेल तर आमच्या JVJ अकॅडमी संपर्क साधा. अगदी ट्रान्सपरन्सी ठेवून पारदर्शकपणे या ठिकाणी तुमचं ॲडमिशन आम्ही करून देऊ. तेही थोडक्या बजेटमध्ये 9 ते 10 लाखामध्ये तुम्हाला BMS कॉलेज मिळेल. हे 9 ते 10 लाख कोणाच्या हातामध्ये तुम्ही द्यायचे नाहीत किंवा एकदम द्यायचे नाहीत, एका मोठीने द्यायचे नाहीत. प्रत्येक वर्षी जे काही फी असेल ती फी तुम्हाला कॉलेजवर DDद्वारे भरायची आहे. जर MBBSची तीव्र इच्छा असेल, मार्क्स खूप कमी असतील तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा 55-56 लाखामध्ये आम्ही पारदर्शकपणे या ठिकाणी ॲडमिशन करून देऊ. ही सुद्धा फी तुम्हाला एकदम बिलकुल भरायची नाही, 4.5 वर्षामध्ये भरायची आहे. कुणाच्या हातामध्ये पैसे द्यायचे नाहीत. ती फी DDद्वारे कॉलेजलाच भरायची आहे. अगदी चांगली कॉलेज, खात्रीशीर कॉलेजला ॲडमिशन घेऊन देण्याची जबाबदारी पूर्णपणे आमची असेल. फक्त एक वेळ तुमचे कोण नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा कोणी असू द्यात, जर का BHMS किंवा इतर पर्याय जर त्यांनी निवडला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सांगा की थोडक्यामध्ये त्याच खर्चामध्ये आपण BMSसुद्धा करू शकतो. अशा सर्व विद्यार्थी सर्वांना या ठिकाणी कल्पना द्या. एक वेळ अवश्य आमच्या JVJ अकॅडमीशी संपर्क साधा. आमचं JVJ अकॅडमीचं ऑफिस अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आहे. बायपास नवीन स्टँड जवळच आहे, औदुंबरनगर अकलूज. कारण JVJ अकॅडमी करून सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना ऑथेंटिकपणे माहिती दिली जाते, जी पाहिजे तीच माहिती दिली जाते. कधीही विद्यार्थ्यांना पालकांना तणाव येणार नाही असं कुठलंही माहिती या ठिकाणी दिली जात नाही. तुम्ही पाहत असाल की रिझल्ट लागल्यापासून JVJ अकॅडमीकडून या ठिकाणी प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्याला प्रत्येक क्लिपमध्ये प्रत्येक पोस्टमध्ये सांगितलं आहे की रिनीट होणार नाही, रिनीटची शक्यता खूप कमी आहे, निवांत राहा, गडबडून जाऊ नका. इतकं ट्रान्सपरन्सी, इतकं विश्वासूपणे या ठिकाणी फक्त JVJ अकॅडमीने सांगितलं आहे. अनेक जणांनी सांगितले, रिनीटच्या तारखासुद्धा जाहीर केल्या. यामुळे पालकांचं जे मनोधैर्य आहे ते खचलं, विद्यार्थ्यांचं मनोधैर्य खचलं. अनेक विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी मानसिक दबावामध्ये या 1.5 महिन्यामध्ये होते. परंतु JVJ अकॅडमीकडून आमच्याकडून कधीही असं दबाव आमच्या पालक विद्यार्थ्यांना आम्ही कधी येऊन दिलेला नाही. प्रत्येक वेळेला सांगितलं आहे की रिनीट होणार नाही. काल परवा 13 महिन्यापूर्वी आणि आजसुद्धा सकाळपासूनसुद्धा रिनीट होणार नाही. आणि तोच निर्णय या ठिकाणी आज माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा घेतलेला आहे, नो रिनीट. त्यामुळेच इतकी ऑथेंटिकपणे माहिती या ठिकाणी आमच्याकडून असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पालकांनी आमच्या JVJ अकॅडमीवरती गेल्या 9 ते 10 वर्षापासून खूप विश्वास ठेवलेला आहे. त्याबद्दल सर्वांची परत एकदा
आभार व्यक्त करतो. असंच तुमचं प्रेम या ठिकाणी मिळत राहो. आम्ही असंच अगदी ट्रान्सपरन्सी सर्वांना ॲडमिशन करून देणार, त्यात काही शंका नाही. आता सुरुवातीला आपली काउन्सिलिंग चालू होईल, परंतु ही काउन्सिलिंग 15% ऑल इंडियाची होईल, जी की MCCद्वारे कंडक्ट केली जाते. याचं नोटिफिकेशन आज किंवा उद्या येऊ शकतं. पहिल्यांदा फिजिकल हँडिकॅप्ड विद्यार्थ्यांसाठी नोटिफिकेशन येईल, NRIचं नोटिफिकेशन येईल, सेट मॅट्रिक्स येईल आणि नंतर या ठिकाणी स्टेटचं नोटिफिकेशन येईल. सर्व जी काउन्सिलिंग आहे ती वेळेत आणि चांगल्या पद्धतीने सुरू होतील. जो काही टप्पा आहे, कालावधी आहे की प्रत्येक राऊंडसाठी किंवा रजिस्ट्रेशनसाठी प्रत्येक वेळेला 8 ते 10 दिवस, त्याच्याऐवजी 5 ते 6 दिवस किंवा 7 दिवस दिले जातील. आणि हा जो आपला खर्ची पडलेला जादा वेळ आहे हा या ठिकाणी वाचवला जाईल. कारण आपलं जी मेडिकल ॲडमिशनची जी कट ऑफ डेट असते MBBSची ती 30 सप्टेंबर असते आणि BAMSची 30 ऑक्टोंबर असते. इथपर्यंत आपल्याला ॲडमिशन पूर्णपणे करून घ्यावी लागतात आणि म्हणून हा जो वेळ या ठिकाणी वाचवावा लागणार आहे आणि अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं जाणार आहे. तर सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांना प्रत्येकदा आमच्याकडून आव्हान असेल की कुठल्याही बोलथापांना बळी पडू नका. तुमचं ॲडमिशन अगदी A to Z सुरुवातीपासून ते शेवट ॲडमिशन तुम्हाला मिळेपर्यंत आमचे व्हॉट्सअप 4 ते 5 ग्रुप आहेत. या ग्रुपद्वारे, मोबाईल फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून कधीही तुम्ही आमच्या ऑफिसला येऊ शकता. कुठलीही माहिती विचारू शकता. काही डाऊट्स असतील तर ते सांगू शकता. कधीही तुम्हाला या ठिकाणी आम्ही उपलब्ध असेल. कधी फोन उचलला नाही असं कधी होणार नाही आणि त्यामुळं आमच्याशी जॉईन व्हा. आज बस इतकंच. ऑल दी बेस्ट. धन्यवाद.